नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकांच्या तोंडावरती सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांना काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत मोदी सरकारनं मध्यमवर्गीयांना काही प्रमाणात दिलासा दिलाय. मात्र 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांची मोठी निराशा देखील केली आहे. याशिवाय अर्थसंकल्प सादर करताना पियुष गोयल यांनी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत बघूया. तेव्हा मध्यमवर्गीयांना काय मिळालंय तर 5 लाखांपर्यंतचं त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे ते करमुक्त करण्यात आलेलं आहे. 5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना पूर्वीच्या कर संरचनेप्रमाणेच आयकर भरावा लागणार आहे. कर सवलत लागू असलेली गुंतवणूक केल्यास 6.5 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरती कुठलाही कर आकारला जाणार नाही. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा आहे ती 40,000वरून 50,000पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर घरभाड्याच्या स्वरूपात 2,40,000पर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर TDS असणार नाही. सोबतच बँक आणि पोस्टातल्या 40,000पर्यंतच्या व्याजावर देखील TDS आकारला जाणार नाहीये. ग्रॅच्युटीची मर्यादा आता 10 लाखांवरून थेट 30 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर 24 तासात कर परताव्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रणाली देखील सुरू करण्यात येणार आहे. आयकर कलम 54 अंतर्गत कॅपिटल गेन टॅक्स मधल्या सवलतीची मर्यादा 2 कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर कॅपिटल गेन टॅक्स संदर्भातल्या सवलतींचा फायदा आता 2 घरांसाठी लागू होणार आहे, जो एका घरासाठी होता. सोबतच इन्कम टॅक्सचं आता कसं गणित आहे. आजपर्यंत काय होतं तर 2.5 लाखांपर्यंत इन्कम टॅक्स नव्हता. मात्र आता हा स्लॅब आहे तो 5 लाखांपर्यंत आणण्यात आलाय. आता तुमचं उत्पन्न 5 लाख रुपये असेल तर त्याच्यावरती 0% टॅक्स असेल, म्हणजे तुम्हाला आता टॅक्स भरावा लागणार नाही, जो आधी तुम्हाला 12,500 रुपये भरावा लागायचा. जर तुमचं उत्पन्न 6.5 लाख असेल तरी देखील तुम्हाला 1ही रुपया टॅक्स स्वरूपात भरावा लागणार नाही, कारण तुम्ही 5 लाख इन्कम दाखवू शकता आणि 1.5 लाखांची गुंतवणूक दाखवू शकता. तुमचे 42,500 रुपये वाचतात. तुमचं 7 लाख रुपये उत्पन्न असेल तर मात्र तुम्हाला 20% इतका इन्कम टॅक्स भरावा लागू शकतो, जो 52,500 रुपये इतका आहे. 8 लाख उत्पन्न असणाऱ्यांना देखील 20% आयकर टॅक्स भरावा लागू शकतो, जो आहे 72,500 रुपये. म्हणजे 6.5 लाखांच्या वर ज्यांचा इन्कम आहे त्यांना कसलाच फायदा झालेला नाहीये टॅक्स स्लॅबमध्ये. 9 लाखाचं देखील तेच गणित आहे. जर तुमचं उत्पन्न 9 लाख असेल तर तुम्हाला 20%प्रमाणे 92,500 रुपये इन्कम टॅक्स द्यावाच लागेल. महिलांना काय मिळालं या बजेटमधून तर 40,000पर्यंतचं कर्ज व्याजमुक्त असणार आहे महिलांसाठी दिलं जाणारं. तर गर्भवती महिला ज्या नोकरी करतात त्यांना 26 आठवड्यांची पगारी रजा देखील मंजूर झालेली आहे. सोबतच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये घसघशीत अशी 50% वाढ करण्यात आलेली आहे, ज्याच्यासाठी अंगणवाडी सेविकांनी बऱ्याचदा आंदोलनं देखील केली आहेत. सोबतच गर्भवती महिलांसाठी पंतप्रधान मातृवंदना योजना देखील सुरू केली जाणार आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी विशेष योजनांची घोषणा देखील पियुष गोयल यांनी केली आहे. तर उज्ज्वला योजनेअंतर्गत आता नवीन 8 कोटी गॅस जोडणी केल्या जातील देशभरात. 5 कोटींपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असणाऱ्यांना 3 महिन्यानंतर GST रिटर्न फाईल करण्याची सुविधा असणार आहे. व्यापाऱ्यांना काय फायदा होतोय ते आपण बघतोय. त्यामुळे आता GST भरणाऱ्या 90% व्यापाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सोबतच 36 वस्तूंवरची कस्टम ड्युटी आहे ती देखील हटवण्यात आली आहे. जर आपलं करपात्र उत्पन्न 5 लाखापर्यंत असेल तर एक पैसाही आयकर भरायची गरज नाही आहे. आपलं जर इन्कम 6.5 लाख असेल, आपण जर 1.5 लाखाची बचत केली आणि ती कलम 80C नुसार इन्व्हेस्ट केली तर तरी देखील आपलं इन्कम 5 लाखापर्यंत कमी होतं आणि याही परिस्थितीत आयकर भरायची गरज नाही आहे. संगणकीकरण आहे आयकर खात्याचं, त्याला देखील मोठ्या प्रकारे चालना द्यायचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यामुळे करदात्यांना वेळ आणि श्रम या परिणामात कर भरावा लागणार नाही, त्याचा अपव्यय होणार नाही. 90% लोक जी GST भरतात ती 5 करोडच्या खालती असतात त्यांचं टर्नओव्हर आणि
आज महाराष्ट्रातली जी MSMEs आहेत त्या सर्वांना याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे ह्या GST सिम्प्लिफिकेशनचा. तेव्हा आजच्या अर्थसंकल्पाबद्दल व्यापाऱ्यांना कशा पद्धतीनं फायदा होणार आहे याबद्दल अर्थतज्ञांची मतं आपण जाणून घेतली. दुसरीकडे मुंबई IITच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या अर्थसंकल्पावरच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत न्यूज 18 लोकमतकडे, त्या देखील ऐकूयात. प्राइसेस खूप वाढत आहे, राहणं थोडं डिफिकल्ट झालं मिडल क्लास लोकांसाठी. तर हे टॅक्स सक्षम जे करत आहे, थोडं लिमिट जे वाढवली आहे ते खूप चांगला स्टेप आहे. एंटरप्रिनरशिपमध्ये मला वाटतं की याच्यापेक्षा बेस्ट बजेट आय हॅवंट सीन टिल नाव. आणि बिंग अ फ्युचर टॅक्स पेयर अँड द करंट सिटीजन ऑफ इंडिया, वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी, आय थिंक की अशी रिफॉर्म्स जर येत राहिले तर विल सून बी अ डिजिटल सुपर पावर एज वेल. नए नौकरी वाले हैं वो लोग जब नौकरी के लिए जाते हैं अलग शहर में जाते हैं, उनको अपने खर्चे मैनेज करने पड़ते हैं, तो इससे आराम से मैनेज कर पाएंगे क्योंकि उनको टैक्स का पैसा बच रहा है. त्या होत्या IIT विद्यार्थ्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया. या सगळ्या आजच्या अर्थसंकल्पाबद्दल मुंबईकरांना, नागपूरकरांना आणि पुणेकरांना नेमकं काय वाटतंय हे आमच्या प्रतिनिधींकडून आपण जाणून घेणार आहोत. आत्ता माझ्यासोबत मुंबईतून आहे प्राजक्ता पोळ, आमची प्रतिनिधी, नागपूरहून प्रवीण मुधोळकर आणि पुण्याहून आहेत अद्वैत मेहता. सुरुवातीला अर्थातच प्राजक्ताकडे जाऊयात. प्राजक्ता, अर्थसंकल्प आजचा सादर झालेला आहे आणि सगळ्या वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न आज मोदी सरकारकडून करण्यात आलेले आहेत. मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया येतात आज जे काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत पियुष गोयल यांच्याकडून त्याबद्दल? नक्कीच रेश्मा, मुंबईकरांना काय वाटतं हे जाणून आपण घेणार आहोत. माझ्या बरोबर काही लोक आहेत. मला सांगा, आज मोदी सरकारकडून जो अर्थसंकल्प हे करण्यात आलेला आहे, सादर करण्यात आलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे सामान्यांच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प खूप छान असा मला वाटतो. कारण की पहिल्यांदाच भारतात असं घडलंय की 5 लाखाच्या आतील जे करदाते आहेत त्यांना टॅक्स फ्री करण्यात आलेलं आहे. ही म्हणजे सामान्य गोष्टीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जे त्यांनी पेन्शन दिलेली आहे, वार्षिक 6,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे, तेही खूप छान त्यांनी दिलं बजेटमध्ये. त्याचप्रमाणे जसं आकस्मिक मृत्यू होतो त्याला सुद्धा त्यांनी 6 लाख रुपये ह्यावेळी बजेटमध्ये सादर केलेले आहेत. त्यानंतर सैनिकांसाठी त्यांनी दुप्पट योजना केलेल्या आहेत, पेन्शन योजना केली आहे, तेही खूप छान केलं आहे, जेणेकरून सामान्याच्या दृष्टिकोनातून हा छान दिलासा दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? काही जे चेंजेस आहेत ते त्यांनी खूप चांगल्या रीतीने हाताळलेले आहेत. जसं त्यांनी जर पहिले 10,000ला जो TDS लागत होता त्याची 40,000 पण त्यांनी ते वाढवलेले आहे. ते एक बेनिफिट कुठे सर्वसामान्य, कारण सर्वसामान्य जे लोक जे सेव्हिंग करत असतात त्याच्यावर हे एक बेनिफिट आहे. दुसरं जे 5 लाखापर्यंत त्यांनी जे टॅक्स बेनिफिट दिलंय तेही खूप चांगलं आहे. नक्कीच आपण बघतोय की एकंदरीत सामान्यांना वाटतंय की कुठेतरी हा दिलासादायक बजेट आहे आणि एक दिलासा सामान्यांना मिळालेला आहे. माझ्याबरोबर एक महिला आहेत, त्यांना विचारूया की आता 28 ज्या पद्धतीने 26 आठवड्यांची ही रजा केलेली आहे गर्भवती महिलांसाठी, काय वाटतं एकंदरीत या सगळ्या? ते गर्भवती महिलांसाठी ते 26 आठवडे जे केले आहे ते चांगली गोष्ट केली आहे. पण सुरक्षिततेचं काय, महिलांच्या सुरक्षिततेचं काय? जे नेहमी लोकलमध्ये प्रवास ज्या महिला करतात त्यांच्यासाठी काय केले? नक्कीच अनेक प्रश्न सुद्धा यामधून उपस्थित झालेले आहेत. काही दिलासादायक गोष्टी या बजेटमधून मिळालेल्या आहेत, परंतु अनेक प्रश्न सुद्धा आहेत. त्याचं काय, असा सुद्धा सवाल जो आहे तो सामान्य मुंबईकरांकडून उपस्थित केला जातोय. रेश्मा, निश्चित प्राजक्ता, राज्याच्या राजधानीतली ही सगळी परिस्थिती आहे. राज्याच्या उपराजधानीतले लोक नेमकं काय म्हणतात? नागपूरला आपण जाऊयात. प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रवीण, नागपूरमध्ये नोकरदार वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे, शेतकरी वर्ग देखील आहे. त्या लोकांचं काय म्हणणं आहे आजच्या अर्थसंकल्पासंदर्भात? खुश आहेत ते? स्वाती, मी ज्या ठिकाणी आता उभा आहे माझ्यासोबत नोकरदार आहेत, मिडल क्लास लोक आहेत आणि त्यांना आता फॉर्म 16 किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी करावं लागणार नाही आणि टॅक्स वाचवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार नाही. ज्या लोकांचं उत्पन्न हे 5 लाखापर्यंत आहे. काय सांगाल तुम्ही, या निर्णयाचा फायदा कसा झाला तुम्हाला आणि काय म्हणणं काय तुमचं? टॅक्समध्ये जी उत्पन्न मर्यादा वाढवलेली आहे यामुळे सर्वसाधारण माणसाला नक्कीच फायदा होईल. पण या बजेट बाबतीत बोलायचं असेल तर खऱ्या अर्थानं जी दिवाळी साजरी होऊन राहिली आहे आज, ते जे कंत्राटी कामगार आहेत त्यांची अत्यंत महत्त्वाचे निर्णय यामध्ये आलेले आहेत. त्यांना पेन्शन असो की एक बोनस असो, त्यामुळं ज्यांचं वेतन 10 ते 15 हजारापर्यंत होतं, जे एक अस्थायी कामगार म्हणून काम करत होते, त्यांची खऱ्या अर्थानं आज जिकडे तिकडे दिवाळी पाहायला लागते. खरोखर हे बजेट अत्यंत अभिमानास्पद आहे आणि हे शासन जे आहे हे अभिनंदनास पात्र आहे असं वाटतं. रेश्मा, आपण पाहू शकतो हे ज्या पद्धतीनं आतापर्यंत प्रतिक्रिया आलेल्या आहेत, संमिश्र अशा प्रतिक्रिया आहेत आणि
आता फॉर्म 16 वगैरे 5 लाखापर्यंत सगळं करावं लागणार नाही. निश्चित. आणि यानंतर आपल्याला पुण्याकडे देखील वळावं लागेल, कारण का पुणेकरांची स्पेशल मतं असतात, खास असं त्यांचं देखील निरीक्षण असतं या सगळ्या अर्थसंकल्पात. अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अद्वैत, पुणेकरांना नेमकं काय वाटतंय, आजचा अर्थसंकल्प कसा आहे? नागपूरकरांना वाटते आज दिवाळी आलेली आहे, नोकरदार वर्गासाठी खूप चांगले निर्णय घेतलेत सरकारनं. रेश्मा, पुणे ही शैक्षणिक राजधानी आणि फक्त महाराष्ट्रातून नाही, देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण इथे शिकायला येतात. आता माझ्यासोबत तरुणांचा ग्रुप आहे आणि विशेष म्हणजे हे सगळे आर्मी इन्स्टिट्यूट शिकतायत. आप क्या बताओगे, ये जो बजट था, इलेक्शन बजट मान रहे, लेकिन डिफेंस का बजट भी बहुत बड़ा है, क्या कहो? तो मैं बस यही कहना चाहता हूँ कि जो अभी जो पीयूष गोयल जी ने जो बजट पेश किया है वो सही मायने में एक आम आदमी का बजट है, और हम जैसे यूथ को भी वो बजट बहुत पसंद आया. जैसे फार्मर्स के लिए जो स्पेशल स्कीम, जो जिनकी 2 हेक्टेयर से कम ज़मीन है उनको 500 रुपये पर महीना दिया जा रहा है, और उसके साथ साथ जो वर्कर्स हैं उनके लिए भी अच्छी स्कीम है, पेंशन स्कीम है. और सबसे बड़ी बात, जो 5 लाख से कम जिनकी इनकम है उनके लिए वो टैक्स भी माफ़ कर दिया गया. तो ये डिफेंस का भी बजट बहुत बड़ा है, 3 लाख करोड़, सबसे ज़्यादा अभी तक का. डिफेंस का बजट जो बहुत ज़्यादा है, अभी 3 लाख करोड़ कर दिया है. मतलब ये अभी तक के इतिहास में सबसे पहली बार हुआ है ये. इससे पहले ऐसा कभी नहीं हुआ था. सो डिफेंस, फ्रॉम बीइंग अ डिफेंस बैकग्राउंड, डिफेंस का बजट हमारे लिए हर बार काफ़ी इंपॉर्टेंट होता है देखना. तो इस बार जो 3 लाख करोड़ का बजट अलॉकेट किया गया हमारे डिफेंस को, ये पहली बार ऐसा हुआ है कि इतना बजट दिया गया है. मतलब सिक्योरिटी को काफ़ी अच्छा ध्यान में रखते हुए ये पैसा लगाया गया. एंड 40 साल से जो 1 रैंक 1 पेंशन की लड़ाई थी, इसके लिए भी जो 35,000 करोड़ दिया गया है, ये भी काफ़ी मतलब देखने वाली चीज़ है कि गवर्नमेंट ने उसको भी ध्यान रखा है. एंड रेश्मा, जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण बघितलं डिफेन्सचं बजेट जे आहे, किंवा जसं यांनी सांगितलं की 1 रँक 1 पेन्शन या संदर्भामध्ये जे निर्णय आहेत ते अत्यंत ऐतिहासिक आहेत. परंतु त्याचबरोबर या तरुणांना कंत्राटी कामगार असेल किंवा शेतकरी असेल यांना देखील, आणि मध्यमवर्गीय, त्यामुळे सर्वांचा सबका साथ सबका विकास असं जे मोदी सरकारचं आहे, त्यामुळं या सगळ्यांना असं वाटतंय की हे बजेट जरी विरोधक इलेक्शन बजेट म्हणत असले तरी हे एक चांगलं बजेट आहे. निश्चित. अद्वैत, प्रवीण आणि प्राजक्ता तिघांचेही खूप खूप धन्यवाद. मुंबई, नागपूर आणि पुणेकरांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आणल्या त्याबद्दल. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं आज कौतुक केलं आणि हा हंगामी अर्थसंकल्प फक्त ट्रेलर आहे, निवडणुकीनंतर देशाला विकासाच्या मार्गावरती घेऊन जाऊ असा विश्वास देखील मोदींनी आज व्यक्त केला. चुनाव के बाद भारत को समृद्धि की तरफ जो बजट लेकर के जाएगा, ये उसका ट्रेलर मात्र है. ये बजट जन सामान्य के सशक्तिकरण से, देश को सटीक योजनाओं के माध्यम से शक्तिशाली राष्ट्र बनाने की दिशा में एक अहम कदम है. तेव्हा हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तातडीनं काँग्रेसनं देखील पत्रकार परिषद घेतली दुपारी, आणि मोदी सरकारनं निवडणुकांच्या तोंडावरती सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे. बजेटमधल्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचं राहुल गांधी म्हणतात. Giving farmers 17 rupees a day is adequately addressing anything. I think it's an insult. I think it's an insult to the Indian farmer to turn around and tell him that you're going to give him 17 rupees every day. आप 3.5 लाख करोड़ रुपए 15 लोगों का कर्जा माफ कर सकते हो, और किसान को आप 17 रुपए देते हो, दिन के 17 रुपए. अपमान नहीं है तो क्या है? हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. खरं तर मुंबई शहर सगळ्यात जास्त महसूल निर्मिती जिथे होते, त्या मुंबई शहराला या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालेलं आहे आपण सविस्तर पाहूयात. MUTP 3 साठी 578 कोटी रुपये या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे. सोबतच पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची लांबी देखील वाढवली जाणार आहे, त्यासाठी निधी देण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी तब्बल 512 कोटींचा निधी सरकारनं राखून ठेवलाय. दुसरीकडे बेलापूर ते पनवेल दरम्यान रेल्वेचं दुपदरीकरण केलं जाणार आहे. बेलापूर ते उरण विद्युतीकरण देखील केलं जाणार आहे, ज्याच्यासाठी 153 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. हार्बर मार्गावरती 12 डब्यांच्या नवीन लोकल दाखल होतील.
पुढ्यात पुढच्या बातमीकडे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं ही आनंदाची बातमी आहे, कारण 7व्या वेतन आयोगाची अधिसूचना वित्त विभागानं आज काढली आहे. आजच्या या अधिसूचनेमुळे पगारवाढीतला फरक आता मार्चच्या पगारात कर्मचाऱ्यांना मिळायला सुरुवात होणार आहे. म्हणजे 7वा वेतन आयोग आता लागू होणार आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून अधिकारी आणि कर्मचारी वर्गात असलेली अस्वस्थता मिटली आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर 1 जानेवारी 2016 पासून कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सरासरी 23% पगारवाढ मिळणार आहे. राज्यातल्या तब्बल 20,50,000 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. यानंतर बातमी आहे पालघरमधून. पालघरवासीय वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे सध्या भीतीच्या छायेत आहेत. आज एकाच दिवसात पालघरमध्ये 7 भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. आज दुपारी 2 ते 2:10च्या सुमारास जवळपास 4 भूकंपाचे धक्के बसले, ज्याची तीव्रता देखील 4.1 रिश्टर स्केल इतकी होती. खरं तर मागच्या 2 महिन्यांपासून पालघर जिल्ह्यामध्ये वारंवार भूकंपाचे सौम्य हादरे जाणवत आहेत. पालघर, डहाणू, तलासरीमध्ये बसलेल्या भूकंपाची तीव्रता आहे ती 5.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. तेव्हा वारंवार बसणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पालघरवासियांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. दरम्यान जिल्हा प्रशासनानं डहाणू आणि तलासरीमध्ये सध्या हाय अलर्टही जारी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या नागपूर मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत खापरी ते बर्डी आणि लोकमान्य नगर ते सुभाष नगर या मार्गावरती धावण्यासाठी नागपूर मेट्रो सज्ज झाली आहे. या मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मोदी 26 फेब्रुवारीला नागपुरात येणार आहेत. त्यामुळे सरकारकडून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच पहिल्या टप्प्यातील नागपूर मेट्रो सुरू करण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतंय. सिमी अर्थात स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेवरील बंदी आणखी 5 वर्षांपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2014 रोजी बेकायदा कृती प्रतिबंधक अधिनियमाखाली 5 वर्षांची बंदी याच्यावरती घालण्यात आली होती. या बंदीचा काळ आता 31 जानेवारी 2019 रोजी खरं तर संपलाय. त्यानंतर ही बंदी उठवली जावी का, तिचा कालावधी वाढवावा यासाठी केंद्र सरकारनं सर्व राज्यातून मतं मागवली होती. त्यानुसार 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सिमीवरील बंदी कायम ठेवावी असं मत नोंदवलंय. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं आता सिमीवर आणखी 5 वर्षांसाठी बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. कुंभमेळ्यात डुबकी लावल्यानं सगळे पाप धुतले जातात असं म्हणतात. मात्र मुंबईतील व्यापाऱ्यांकडून हिऱ्याची लूट करून कुंभमेळ्यात डुबकी लावण्यासाठी गेलेल्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केलाय. या आरोपींनी 1-2 नाही तर 23 हिरे व्यापाऱ्यांना चुना लावून लुटलेले होते. हिरे घेऊन प्रयागराज कुंभमेळ्यात लपलेल्या या आरोपींच्या शोधात असलेल्या मुंबई पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. आरोपी मुंबईला परत येत असताना ट्रेन कल्याण स्थानकात येताच या चोरांना अटक करण्यात आली आहे. यानंतर बातमी नागपूरमधून. नागपुरात अमानुषतेचा कळस बघायला मिळाला. नागपुरातील गांधीनगर परिसरामध्ये एका वाहन चालकानं बेदरकारपणे कुत्र्याच्या पिलाला चिरडल्याची घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या प्रकरणात वाहन चालकावरती अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आणि यासोबत आता बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.